हॅलो, हाय, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कशा आहात सर्वजण? तुम्हाला पण कोबी खायला आवडत नाही ना, किंवा कोबीची भाजी म्हणा, किंवा काय कोबी हा प्रकारच खायला आवडत नाही ना, तर चला आज ही रेसिपी तुमच्यासाठी बनवलेली आहे. तर आज आपण बनवणार आहे कोबीचं सांबर. तर चला रेसिपी बघूया. एकदम सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. तर कशी बनवायची ती बघूया आपण. चला, इथे मी कोबी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कोबी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण सर्व कोबी कुकरमध्ये टाकून घेतला आहे. त्याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे आणि मसूरची डाळ टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद आणि पाणी टाकून आपल्याला छान असं 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे. इथे मी कुकर गॅसवरती ठेवून घेते आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या, मॅक्झिमम 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे छान कोबी आणि डाळ आपली छान पद्धतीने शिजली जाते. आता इथे आपली डाळ शिजलेली आहे, कोबी पण शिजलेला आहे. त्यानंतर मी हे पळीने छान असं मॅश करून घेते थोडंसं, जेणेकरून ते आपलं सांबर एकजीव होतं. त्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरीची फोडणी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपली मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 कांदे टाकलेले आहेत, उभे कट केलेले. तुम्ही बारीकसुद्धा कांदा कट करू शकता. त्यानंतर मी इथे फोडणीला कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे छान असं आपल्याला कंटिन्यू परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकलेला आहे, ते पण परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नसतील तर नका टाकू. त्यानंतर इथे मी फोडणीला आपलं घरी बनवलेलं काळे तिखट किंवा लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकता आणि थोडासा अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीला. आपली फोडणी छान तयार झालेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी आपला शिजवलेला कोबी आणि डाळ टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा तडका आपला तयार झालेला आहे. त्यानंतर इथे मी वरून 1 चमचा सांबर मसाला टाकलेला आहे, सुहाना सांबर मसाला. तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो टाका. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे सांबर आता 7 ते 8 मिनटं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता उकळी छान अशी आलेली आहे. त्यानंतर मी वरून फ्रेश अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपलं कोबीचं सांबर तयार झालेलं आहे. तुम्ही हे गरम भातासोबत खाऊ शकता. चवीला एकदम भन्नाट लागतं आणि रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जे नवीन असतील ते, आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.